तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या टाटा ब्लॉगर चॅनलमध्ये. आणि आज खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवित आहेत. तर मित्रांनो, आज आपण गव्हर्नमेंटने न्यूजवर दिला होता की सतत 3 ते 4 दिवस लगातार पाऊस पडेल. तर ते खरीच झाले. 3-4 दिवस सलग पाऊस पडला आणि सर्व ठिकाणचे नद्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. तर आपल्यासोबत आज असणार आहेत कुमार, आणि आज आपण जाणार आहेत थोडासा बाहेरचा प्रवास करूया आणि पाहूया कुठे कुठे नद्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढंच दाखवण्यात येईल. मग तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मुरबाड तालुक्यातील बांदलपाडा येथे नदी हा नवीन ब्रिज बनवला आहे. त्याच्या खाली अजून एक ब्रिज होता, तो बुडला आहे. आणि तुम्ही पाण्याचा प्रवाह पाहू शकता, तो बहुत ही तेजी से पानी बढ़ता जा रहा है और पानी की कोई गति हम बता नहीं सकते. यहाँ पे अगर एक कदम आगे बढ़ाया तो 2 कदम पीछे आना पड़ेगा. तो आप देख सकते हैं बहुत ही खतरनाक तरीके से पानी बह रहा है. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूपच जोरात हा पाऊस, आणि पावसाने सर्वकडच्या नद्या भरभरून टाकल्या आहेत. तर अजूनही तुम्हाला पुढे दाखवण्यात येईल. तर ह्याच्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटेल त्या कमेंट करा. तर मित्रांनो, आता आपण आलोय दुसऱ्या नदीकडे. ठुण्या या गावाचा छोटासा ब्रिज आहे आणि दरवर्षी इथे पाणी लागतो आणि यावर्षी देखील पाणी लागलाय आणि रस्ताही देखील खूपच तुटला आहे. तर इथनं गाडी टाकणं म्हणजे एकदम रिस्की काम झालं आहे. आपण गाडी बंद करून थोडासा या पुलाची माहिती घेऊ शकतो. आणि तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण नदी ओव्हरफ्लो झाली. किती रस्ता वंड आहे बघ, एवढाच आहे ना. हा, टाकू ना मग गाडी. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला आहे आणि रस्ता देखील मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे फुटला आहे. तो मित्रांनो, आता आपण आलो आहेत पाडाले ठुण्यामधला जो नवीन ब्रिज बनवला आहे. तर त्या ब्रिजची सुद्धा आपण पोझिशन पाहणार आहोत. तर इकडे नवीनच ब्रिज बनवल्यामुळे पुलाला पाणी लागला नाहीये, पण भरपूर प्रकारे पाणी इकडे आहे. तर पाहू शकता. तर इथे आपण जास्त वेळ आपला वाया न घालवता पुढे निघूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सह्याद्री डोंगर सुद्धा पूर्ण ढगामध्ये लिपल्या गेला आहे. हे बघा तुम्ही, हे कुमार दाखवले त्यांना ढगाचे व्हिडिओ दाखव आपला ते डोंगराचे. आता असं फिरव ना, तिकडं कॅमेरामॅन पाहू शकता. गोरखगढ़ची जी ऊंचाई की टोप ये है वो भी ढगामध्ये पूर्ण लिपून गेली आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता तुम्ही मासा, आणि लाईक करा. आणि आपल्या व्हिडिओ क्वालिटीसाठी पण एक नक्कीच लाईक करा. आणि व्हिडिओ क्वालिटी कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता उचल्याजवळ सुद्धा एक नदी आहे, पण इथे पाणी ओव्हरफ्लो तर नाही आहे, बट खूपच तेज गति से पानी यहाँ पे बह रहा है. ये ऊपर का हिस्सा भी आप देख सकते हो, नीचे का भी हिस्सा देख सकते हो. आणि मित्रांनो, या रोडवर आलो, मासा या रोडवर, मासा कलम रोड. तर इथे हे दाखवण्यात पण खूप मजा येते. रस्त्याची अवस्था तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झाली.
पूर्णपणे रस्त्याचा बऱ्याचपैकी वाटोला लागलाय, अजून वाटोला लागायचा बाकी आहे. हे बघू शकता तुम्ही, प्रत्येक रस्त्यावरून वल जाते, म्हणजे रस्ता म्हणून राहिलाच नाही. आता थोड्याच दिवसात अजून 4-5 दिवस जर कंटिन्यू पाऊस जर पडला तर रस्त्याची नदी सुद्धा होऊ शकते. हे तुम्ही पाहू शकता माझ्या रोडची अवस्था मित्रांनो. रस्त्यावर बरबाद झालाय. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, या गाडी सुद्धा घाटामध्ये खूप कुतत चालले आणि तिच्या मागेच लगातार दुसरी गाडी आपल्याला दिसली, ती पण खूपच कुतत चालली आहे. पाहू शकता तुम्ही. काल देखील इथे खूप गाड्या अडकलेल्या एका मागे एक. तर अशा प्रकारे हा पाटलीची वाडी हा घाट आहे. तर मित्रांनो तुम्ही आता थोड्याच वेळात पाहू शकता, कलमच्या पुढची जी नदी आहे, कर्जत कलम या गावाची पुढची नदी, ती सुद्धा खूपच बहुत ही तेज गति से पानी का प्रवाह दिख रहा है. आप देख सकते हो यहाँ से. पाहू शकता मित्रांनो, खूपच खतरनाक प्रकारे नदी आली आहे. इकडे पण पाहू शकता. मित्रांनो सुगवे आणि नलदेच्या मधली नदी पण खूपच खतरनाक, खूपच जास्त पाणी इथे मला दिसला. सगळ्या नद्यांच्या पैकी इथे खूप जास्त पाणी आहे. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, 10 गाव आणि येरणजाड मधला जो पूल आहे तो पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला आहे. पूर्ण ब्रिजवरच्या पाणी चाललेलं आहे. तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो.